मंडळी, तुम्ही इथे बघू शकता पाकातले सुबक भरपूर पदर सुटलेले असे खुसखुशीत चिरोटे, याला खाजाई बोलतात. अप्रतिम अशी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी आहे ती कमी साहित्यामध्ये भरपूर असे चिरोटे तयार होतात. आणि इथे मी प्रमाणबद्ध अशी रेसिपी दाखवलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता याला भरपूर असे लेयर्स दिसत आहेत आणि या चिरोट्यांवरती जी चमक दिसते पाकाची ती ही एकदम अप्रतिम अशी दिसते. आता इथं आपण बघूया, एक चिरोटा मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही इथं लेयर बघू शकता, अप्रतिम अशा लेयर दिसत आहेत याच्या आणि भरपूर प्रमाणात दिसत आहेत. तुम्ही बघू शकता आतपर्यंत त्याच्या लेयर दिसत आहेत आणि एकदम बिस्किटासारखे कुसकुशीत असे हे चिरोटे झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने या दिवाळीमध्ये नक्की अशा पद्धतीचे चिरोटे बनवून बघा आणि भरपूर प्रमाणात बनले जातात. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. आजची आपली रेसिपी आहे ती दिवाळी स्पेशल आहे. आज आपण बघणार आहोत चिरोटे. एकदम कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि झटपट तयार होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवले तर अजिबात तुमचे चिरोटे आहेत ते बिघडले जाणार नाहीत आणि एकदम परफेक्ट अशी रेसिपी दाखवलेली आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. चिरोटे बनवताना सुरुवातीला तुम्ही कोणतेही एक वाटी घेतली तरी चालू शकतं. इथे मी एक कप घेतलेला आहे, तर त्या कपाने सर्व मापं घेणार आहे. तुम्ही कोणतीही घरातील वाटी घेतली आणि त्या वाटीने सगळी मापं घेतली तरीही चालू शकतं. आता इथं एका कपाने मी 2 कप असे मैदा घेणार आहे आणि तो मैदा चाळून घेणार आहे. हा 200 ml चा कप आहे, तर मी त्या कपाने सर्व साहित्य घेणार आहे. तुम्ही कोणतेही बाऊल किंवा वाटी घेतली तर त्या वाटीने सगळं साहित्य घ्या, म्हणजे व्यवस्थित चिरोटे तयार होतील. अशा पद्धतीने मी हा मैदा आहे तो चाळून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आता आपण तूप घेणार आहे. तूप फक्त मी थोडंसं कोमट पागळवून घेतलेलं आहे, जास्त गरम केलेलं नाही आहे. तर हे तूप आहे ते अर्धी वाटीला थोडंसं कमी घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण हे पातळ केलेलं तूप आहे ते या मैद्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि त्यावरती हे तूप घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे तूप आहे ते पिठामध्ये एकदम एकजीव झालं पाहिजे. सुरुवातीला एका हाताने घेतलं, त्यानंतर मग दोन्ही हाताने अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून बघू शकता इथं पिठाचा कलरही चेंज झालेला आहे तुपामुळे आणि पीठ थोडंसं ओलसर वाटत आहे. आपण मूठ बांधल्यानंतर अशा पद्धतीनं त्याचा मुटका तयार होतोय, तर मग समजायचं की आपलं पीठ बरोबर झालेलं आहे आणि तूपही व्यवस्थित आपलं पडलेलं आहे. आता याच कपाने मी अर्धा कप पाणी घेतलेले. आता यामध्ये अर्ध्या कपाला थोडंसं कमी पाणी लागतं, 1-2 चम्मच त्यामधलं शिल्लक राहतं. तर मी अर्धा कप पाणी घेतलेले आणि त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आहे ते एकदम घट्टसर असं मळून घ्यायचंय. जास्त सैल पीठ मळायचं नाहीये. तर आता इथं बघू शकता एकदम थोडं थोडं पाणी घालत मी पीठ आहे ते मळून घेणार आहे. इथे बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ आहे चिरोट्याचं ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. शक्यतो याचं पीठ आहे ते थोडं घट्ट टाईटच मळून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता आता यातील माझं 2 चम्मच पाणी शिल्लक राहिलेलं आहे घेतलेल्या पाण्यामधलं. आणि त्यानंतर आपण हे पीठ आहे ते अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यावरती बाऊल किंवा ताटली वगैरे ठेवून ते मुरत ठेवायचं आहे. त्यानंतर मी त्याच वाटीने 1 कप किंवा 1 बाऊल साखर घेतलेली फुल भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे किंवा अर्धा बाऊल पाणी घालून घ्यायचे आणि ही साखर आहे ती पागळवून घ्यायची आहे. थोडा वेळ सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा, नंतर स्लो गॅसवरती आपण हे वितळवून घ्यायचं आहे. इथं बघू शकता आता साखर पूर्ण पागळलेली. यामध्ये आता मी 5-6 थेंब लिंबाचा रस घातलेला आहे, वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडेसे केसरचे दाणे घातलेले आहेत आणि त्यानंतर उकळी येईपर्यंत आपण हा पाक आहे तो उकळवून घ्यायचा आहे. आता आपण चेक करूया की पाकाला एकतारी पाक आपला तयार झालेला आहे की नाही. तर अजून तरी झालेला नाही, अजून थोडा वेळ 1-5 मिनटं आपण हा पाक आहे तो उकळवून घेणार आहे. आता इथं बघू शकता त्याला असे जाळी येते किंवा बुडबुडे येतात जास्त. तर आता आपण समजू शकतो की आपला पाक आहे तो आटत चाललेला आहे आणि हा पाक आहे तो आता एकतारी होईल. तर आता आपण एकदा चेक करूया आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता एकतारी पाक बघायसाठी आता तुम्ही बघू शकता इथं मी ताटामध्ये मगाशी पाक घेतला होता, तर तो खाली असा ओघळ त्याचा जात होता आणि या पाकाचा ओघळ जात नाही. त्यामुळे मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हातावरती तुम्ही चेक केलं तरीही समजू शकतं की हा पाक आहे तो व्यवस्थित झालेला आहे. आता इथं मी साठ्यासाठी 3 चम्मच तूप घेतलेला आहे आणि त्याच चम्मचनी 6 चम्मच यामध्ये मैदा घालून घेतलेला आहे आणि नंतर तो सुरुवातीला चम्मचनी थोडासा मिक्स करून घेतला आणि त्यानंतर हाताने थोडासा असा फेटून घ्यायचा आहे. जास्त पातळ करायचं नाही. एक 3-4 मिनटं हा फसफशीत होईपर्यंत आपण हा फेटून घेणार आहे.
बघा अशा पद्धतीने मी हाताने हा फेटून घेतलेला आहे. थोडासा हलका होतो आणि फुगला जातो, त्याचा कलर आहे तो चेंज होतो, सफेद होतो. तर अशा पद्धतीनं आपण हा साठा आहे तो तयार करून घ्यायचा आहे. एक 3-4 मिनटं फेटल्यानंतर अशा पद्धतीनं आपला साठा दिसतो. तर एवढा आपण फेटून घ्यायचा आहे, कारण की जास्त जर फेटला तर एकदम पातळ होईल आणि आपल्याला चिरोट्याला तो लावता येणार नाही. तर आता मी हे असंच बाजूला ठेवून देते. आता आपला साठा तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपण आता तुम्ही हा पाक बघू शकता, मगाशी हे केलेला थोडा थंड झालेला आहे. तर आता बरोबर त्याची तार दिसत आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता. तर चला आता आपला पाक तयार झालेला आहे व्यवस्थित आणि साठाही तयार झालेला आहे. आता आपण जे पीठ ठेवलं होतं झाकून, तर ते एक बघूया अर्धा तास झालेला आहे आणि परत एक 2 ते 3 मिनटं आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ आहे ते ड्राय होतं, तर चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत बघा समान. अशा पद्धतीने लांबट 2 लोळी करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्याला सेम समान आकारामध्ये त्याचे काप करून घ्यायचे सुरीने. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ह्याचे 5-5 काप करून घेतलेले आहेत, कारण की आपल्याला जे आपण चिरोटे करणार आहे ते 5 लाट्यांचे बनवणार आहे. तुम्ही इथं 3 लाट्यांचेही बनवू शकता, एका वेळेस 3 लाटी घालून तसे चिरोटे बनवू शकता. पण 3 पेक्षा कमी लाट्यांचे तुम्ही बनवू नका, तर मग त्याला लेयर्स चांगल्या पडणार नाहीत. आता अशा पद्धतीने आपण याला मैदा लावायचा आहे आणि त्याची लाटी लाटून घ्यायची. चपातीपेक्षा थोडीशी पातळ लाटी याची लाटून घ्यायची आहे आणि ही लाटी काही पोळपाटाला चिपकत नाही एवढी जास्त, परंतु एकावर एक ठेवल्यानंतर मग त्या चिपकल्या जातील. तर त्यासाठी आपण मैदा टाकून याच्या लाटे लाटून घ्यायचेत. आता इथं बघू शकता मी एकदम पातळ अशी लाटी लाटून घेतलेली आहे. आता अशाच प्रकारे आपण दुसरीही लाटी लाटायला घेणार आहे. तुम्हाला आता दाखवते जवळून, बघू शकता तुम्ही की किती पातळ लाटी ही लाटलेली आहे. लाटी लाटताना सगळ्या बाजूने एकदम सेम सारखी लाटायची आहे. कुठे जाड किंवा कुठे कमी अशा प्रकारे लाटायची नाही, सगळीकडनं सेम लाटून घ्यायची. त्यामुळे चिरोटे येताना किंवा जेव्हा फुगतात किंवा त्यांच्या लेअर पडतात तर त्या व्यवस्थित पडल्या जातात. तर अशा पद्धतीने आता दुसरी लाटी मी अशाच पद्धतीने लाटून घेत आहे. लाटीला थोडंसं मैद्याचा हे भुरभुरायचे, म्हणजे काय होतं की एकावर एक लाटी ठेवल्यानंतर ही ती चिपकली जात नाही. ते बघू शकता आता मी दुसरी ही लाटी अशीच एकदम पातळ छानपैकी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्या कडाही एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत. अशाच मी आता ह्या बाकीच्याही लाट्या आहेत त्या लाटून घेणार आहे. लाटी लाटताना अशी एकदम पातळ लाटली ना की त्याच्या ज्या लेयर्स पडतात की आपण साठा लावल्यानंतर तर त्या व्यवस्थित पडल्या जातात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर चांगल्या सुटल्या जातात. त्यासाठी लाटी लाटताना सगळ्या बाजूने एकसारखी पातळ लाटायची आहे. आता बघू शकता इथं 3 लाट्या लाटलेल्या आहेत आणि आता चौथीही लाटी मी लाटून घेतलेली आहे. आता इथं सगळ्या लाट्या लाटलेल्या आहेत, म्हणजे 5 लाट्या मी लाटून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपण 5 लाट्यांचं करूया. 4 लाट्या मी परातीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि 1 लाटी पोळपाटावरती आहे. तर सुरुवातीला आपण जी पोळपाटावरची लाटी आहे ती उलटी करून घ्यायची आणि त्याला जो आपण साठा घेतला होता, आता तो एकसारखा साठा आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. साठा लावताना अजिबात म्हणजे त्या जागा कुठली सोडायची नाही. कडांपासून संपूर्ण त्याला एकसारखा लावून घ्यायचं आहे. जास्त जाडही लावायचं नाही आहे, परंतु सगळ्या ठिकाणी लागला पाहिजे अशा पद्धतीनं चपातीला जसं किंवा रोटीला लावतो तर ते एकसारखं लावून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता मी एकसारखा साठा सगळीकडे लावून घेतलेला आहे आणि आता त्यावरती आपण दुसरी लाटी आहे ती घालून घ्यायची आहे आणि ही लाटी घातल्यानंतर असं हाताने चांगलं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही लाटी त्याला चिपकली पण पाहिजे आणि त्यामध्ये हवा निर्माण नाही झाली पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण ही लाट्या गुंडळल्या जातात तर त्यानंतर मग चिरोटे करताना ते तेलामध्ये सुटले जातात किंवा त्याच्या लेयर्स असतात त्या खूप मोकळ्या होतात. तर त्यासाठी हवा तयार नाही झाली पाहिजे लाटी ठेवताना एकमेकांवरती. तर अशा पद्धतीने दुसऱ्याही लाटीला मी व्यवस्थित जो साठा आहे तो लावून घेतलेला आहे आणि त्यावरती आता तिसरी लाटी टाकून घेतलेली आहे आणि ती हाताने थोडीशी अशी टॅप करून घेतलेली आहे आणि साईडच्या कडा आहेत त्या चांगल्या दाबून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ज्या लाटींमध्ये हवा अजिबात जाणार नाही. तर अशा पद्धतीने मी तिसरी लाटी टाकून त्यावरतीही असाच साठा लावून घेतलेला आहे. साठा लावताना एकसारखाच सरभोवती लावायचा आहे, अजिबात जागा सोडायची नाही आहे आणि त्यावरती आता आपण चौथी लाटी टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं चौथ्याही लाटीला मी साठा लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम टाईटली लाट्या आहेत त्या बसवलेल्या आहेत एकावरती एक, असा आतमध्ये हवा वगैरे अजिबात त्याच्यामध्ये नाही आहे. अशा पद्धतीने 5वी ही लाटी मी टाकून घेते आणि 5व्याही लाटीला वरून व्यवस्थित साठा आहे तो लावून घ्यायचा आहे एकसारखा.
इथं बघू शकता आता मी साठा पाचही लाटींना लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर वरची लाटी आहे ती चांगली सगळ्या कडा आहेत त्या दाबून घेतलेल्या आहेत आणि रोल करताना एकदम टाईट रोल करायचा आहे, जेणेकरून चिरोटे तेलात टाकल्यानंतर म्हणजे फुटले जाणार नाहीत किंवा सुट्टे होणार नाहीत. त्यासाठी जो आपण रोल करणार आहे तो एकदम टाईट करायचा आहे, कारण की आपण 5 लाट्यांचा रोल करणार आहे, तर एकदम टाईटली करत आणायचा आहे. इथं बघू शकता रोल असा फुगत चाललेला आहे. तर हा रोल पण करताना त्यामध्ये हवा घुसता कामा नये अशा पद्धतीने रोल टाईटली करत आणायचा आहे. आणि ज्या शेवटच्या ज्या कडा राहतात तर त्याला पाण्याचा हात लावायचा, थोडंसं टॅप करायचं, चपटं करायचं आणि त्यावरती पाण्याचा हात लावून ते परत त्यावरती चिपकवून घ्यायचे. आता इथं साईडला तुम्ही बघू शकता थोडंसं मी रोल करून घेतलेलं आहे, कारण की मध्ये जाड झालेला आहे रोल, तर त्यासाठी. तर इथं असं उघडं होऊ शकतं, कडा आहेत त्या उघडल्या जातात, तर त्यासाठी परत पाण्याचा हात लावायचा आहे आणि ते बंद करून घ्यायचे. कारण काय पाण्याने ते एकदम छान बंद होतं आणि तेलामध्ये सुटणार नाही, त्यासाठी व्यवस्थित कडा आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत. आता बघू शकता आता आपण हातानेच हे थोडंसं रोल करून घ्यायचं आहे, की थोडासा रोल येतो रुंद झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपण हा रोल येतो हातानेच फिरवून लांब करून घ्यायचा आहे. आता एवढा बघा रोल झालेला आहे. आता आपण ज्या कडा आहेत साईडच्या त्या किंचित आहेत त्या कट करून घेऊया, त्यामुळे कसं होतं आकार आपला व्यवस्थित येईल बाकीच्या सगळ्या चिरोट्यांचा. आणि अर्धा अर्धा इंचावरती सगळे चिरोटे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तुम्ही आता इथं पण बघू शकता त्याला एकदम छान अशा लेअर आत्ताच दिसत आहेत, तळल्यानंतर तर खूप अप्रतिम अशा लेअर पडतात. इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकाच मापामध्ये मी सगळे चिरोट्याचे रोल आहेत ते कट करून घेते, म्हणजे एका आकारामध्ये आपले सगळे चिरोटे दिसून येतात. ते बघू शकता आता एका लाटीचे भरपूर चिरोटे तयार झालेले आहेत. आणि आता साईडच्या कडा आहेत त्या आपण हे करूया. त्यानंतर हे आता बघा जवळून बघू शकता याला कसे आतून लेयर्स पडलेले आहेत त्या, आणि रोल टाईट केल्यामुळं काय होतं की अजिबात आपला चिरोटा आहे तो उघडला जात नाही तेलामध्ये. तर अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेले आहेत. आणि आता आपण त्याला थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं आहे, थोडंसं क्रॉसमध्ये दाबायचे. एक साईडला त्याच्या सगळ्या घड्या आहेत त्या निघाल्या पाहिजेत आणि एक साईडला दुसऱ्या साईडला पलीकडनं घड्या पडल्या पाहिजेत, अशा साईडनं दोन्ही साईडनं म्हणजे त्याच्या घड्या दिसतात, तर अशा साईडनं दाबून घ्यायचे. किंवा मग तुम्ही थोडंसं दाबलं आणि त्यानंतर लाटण्यानेही लाटू शकता किंवा हाताच्या पंजानेही त्याच्यावरती दाब दिला तर तसंही करू शकता, परंतु करताना एकदम हलक्या हाताने करायचे. इथं बघू शकता लाटण्यानेही तुम्ही असं हलक्या हाताने लाटू शकता. तर असेही चिरोटे तयार होतात आणि खायला खूप छान लागतात. तर बघू शकता मी आता हातानेच करते, की हाताने मला बरं वाटतं, तर मग हाताने खूप छान बनले जातात. बघू शकता इथं थोडेसे पातळ करायचे, एकदम जाड नाही ठेवायचे. आकार तुम्हाला जसा पाहिजे, थोडासा मध्ये जाड ठेवला आणि साईडनं थोडेसे कमी केले तरीही चालू शकतं, तसेही खूप छान दिसतात. परंतु मी एकाच आकारामध्ये त्याला फ्लॅट केलेला आहे, त्यामुळे दोन्ही साईडला त्याचे जे लेयर्स आहेत त्या दिसतील आणि दोन्ही साईडला बाहेर निघालेल्या आहेत. तर बघू शकता आपण आता इथं एका लाटीचे करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला लाटण्यानेही मी दाखवते, की लाटण्याने लाटण्यानंतर त्याच प्रकारे चिरोटे आपले तयार होतात. आता बघू शकता आता जे गुलाबाच्या पाकळीचा करतात किंवा गोल करतात चिरोटा, तर तो कसा करतात अशा पद्धतीने तळ हाताने त्याला दाबून घ्यायचं आहे. बघू शकता त्याच्या लेयर ही अजूनही दिसत आहेत आणि तेलात टाकल्यानंतर एकदम मोकळ्या होतात. तर अशा पद्धतीने तळ हाताने दाबायचं आणि त्याला गोल आकार द्यायचा, मग आपले गोल पाकळीचे चिरोटे तयार होतात. अशा पद्धतीने मी सगळे चिरोटे तयार करून घेतलेले आहेत. आणि आता आपण जे दुसरे चिरोटे राहिले होते लाट्या, तर त्याच्याही लाट्या करून घेणार आहे. बाकीच्या 5 लाट्या मी लाटून घेतलेल्या, त्यावरती हा साठा लावून सगळं व्यवस्थित करून घेतलेले. इथं आपला संपूर्ण साठा संपलेला आहे, म्हणजे हे प्रमाण आहे ते एकदम योग्य आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं चिरोटे बनवू शकता. या प्रमाणामध्ये तुम्हाला जास्त हवे असतील तर डबल प्रमाण घेऊन असे चिरोटे बनवू शकता. आता इथे बघू शकता सगळे चिरोटे मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्याला लेयर्स कशा दिसत आहेत ते तुम्ही बघू शकता जवळून. तर आता सगळे चिरोटे तयार झालेले आहेत. 2 वाटीमध्ये कमीत कमी आपले 28 ते 30 चिरोटे तयार होतात. साईज तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला कशी साईज पाहिजे, तर त्याच्यावरती तुम्ही बनवू शकता. परंतु या मापामध्ये बनवले तर तुमचे 28 ते 30 चिरोटे तयार होऊ शकतात.
चला तर आता सगळे चिरोटे तयार झालेले आहेत. आता आपण एका कढईमध्ये तेल घालूया. तेल थोडं जास्त घालायचे आणि मीडियम तेल गरम झालं की मग चिरोटे घालून घ्यायचे. तेल एकदम कडक तेलावरती चिरोटे तळायला घ्यायचे नाहीत, त्यामुळे काय होतं आतून कच्चे राहतात आणि वरून एकदम भाजले जातात. आता तुम्ही बघू शकता 1-2 मिनटं 1 ते 1.5 मिनटं त्याला झारा लावायचा नाहीये चिरोट्याला. त्यानंतर ते थोडेसे वरती आले, असे फ्लफी झाले, त्यानंतर मग आपण त्याला पलटी करून घ्यायचे आणि त्यावरती तेल घालत न्यायचे झाऱ्याने. अशा पद्धतीने हे चिरोटे आहेत ते सोनेरी रंगापर्यंत एकदम तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गॅस आहे तो ज्यावेळेस आपण चिरोटे टाकतो तर त्यावेळेस मीडियमवरती ठेवायचा आहे आणि नंतर पलटी केल्यानंतर मग गॅस एकदम स्लोवरती ठेवायचा आहे. कमीत कमी याला बघू शकता तर बघा सोनेरी रंग झालेला आहे. कमीत कमी याला 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटंही लागतात भाजायला. तर एकदम स्लोवरती याला भाजून घ्यायचे, नाहीतर मग आतून एकदम सॉफ्ट राहतील आणि वरून क्रंची होतील. तर मग त्याच्यासाठी चिरोटे ते एकदम स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे. आता बघा भाजा टाकलेला आहे, तर सुरुवातीला आहे तर जोपर्यंत हे वरती येत नाही तोपर्यंत आता मीडियम गॅस होता आणि आता मी एकदम स्लो गॅसवरती ठेवलेले आहे पलटी केल्यामुळं. आणि आता आपण हे भाजून घेऊया. आता इथं आपला पाक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण हे चिरोटे काढून घेतले होते जाळीवरती, एक 5 मिनटं ठेवायचे त्यातील तेल मुरेपर्यंत आणि त्यानंतर पाकामध्ये घालून उलटे पलटे करून घ्यायचे. 1 ते 2 मिनटं पाकामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर एका जाळीवरती काढून घ्यायचे. त्यामुळे काय होतं एक्स्ट्राचं जे पाक असतो तर तो खालच्या ताटामध्ये निघतो. तर त्यासाठी आपण या जाळीवरती काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं मी आता दुसराही भाजा अशाच पद्धतीने आपण सोनेरी रंगापर्यंत भाजून घेतलेला आहे, तळून घेतलेला आहे आणि झाऱ्यावरती काढून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल नितळण्यासाठी एक 5 मिनटं ते थंड करायला ठेवायचे आणि त्यानंतर मग पाकामध्ये टाकायचे. चिरोटे गरम असले तर पाक एकदम थंड पाहिजे, तरच ते चिरोटे व्यवस्थित बनतील. दोन्ही गरम असलं तर मग व्यवस्थित बनले जाणार नाही. त्यासाठी एक कोणतंही हे ते थंड असावं लागेल. तर अशा पद्धतीने मी सगळे चिरोटे आहेत ते बनवून घेतलेले. तिथं तुम्ही बघू शकता त्याला शाईन कशी आलेली आहे ती पाकामुळे. तर अप्रतिम अशी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास तर नक्की या दिवाळीमध्ये अशा पद्धतीचे चिरोटे बनवून बघा. आणि थोड्याशा पिठामध्ये जास्त प्रमाणात ही चिरोटे तयार होतात आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात, त्यामुळे करायलाही खूप इझी आहेत. हे चिरोटे ते असेच आपण 1-2 तासासाठी थंड करून घेणार आहे. त्यानंतर डब्यामध्ये भरून आपण ठेवू शकतो. यावरती तुम्ही सजावटीसाठी पिस्त्याचे काप वगैरे घालू शकता किंवा मग केसरच्या काड्याही घालू शकता. तर अशा पद्धतीने सजावट करून घ्यायची आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. थँक्यू.